नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर. जॉग्राफी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल HSC बोर्ड परीक्षेच्या पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका बघणार आहोत. आता आपले 12वीचे बोर्डाचे फॉर्म हे भरून झालेले आहेत, म्हणजे बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जायचे आहे. मग त्यावेळेस आपल्या मनामध्ये अनेक शंका असतात की कोणता भाग कमी केलेला आहे, कोणत्या भागावरती प्रश्न येतील, परत पुस्तकातील कोणता भाग महत्त्वाचा आहे, परत कोणत्या प्रकरणासाठी किती गुण असतील, ह्या ज्या शंका आहेत ह्या शंका दूर व्हाव्यात यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रश्नपत्रिका दिलेली आहे. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा की आपल्या भूगोलचा कोणताही भाग हा कमी केलेला नाही, तर तो विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे आणि त्याचा वापर हा अंतर्गत मूल्यमापनासाठी करावयाचा आहे. म्हणजेच तुम्हाला सर्व भूगोल पाठ्यपुस्तकाचा अभ्यास हा करायचा आहे. त्याचबरोबर बघा, जर तुम्हाला भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेला सामोरे जायचे असेल, म्हणजे पोलीस भरती, मिलिटरी भरती, MPSC, UPSC, तलाठी भरती, ग्रामसेवक, त्यावेळेस तुम्हाला कुठलाही भाग हा वगळून चालणार नाही. तुम्हाला सर्व पुस्तकाचा अभ्यास करावा लागेल. मग या सर्व बाबी विचारात घेऊन तुम्हाला या ठिकाणी जी प्रश्नपत्रिका दिलेली आहे ती सर्व प्रकरणावर आधारित प्रश्नपत्रिका दिलेली आहे. सुरुवातीला तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी दिलेला 80 मार्काचा प्रश्नपत्रिकेचा आराखडा दिलेला आहे. त्यानंतर प्रकरणानुसार गुण विभागणी दिलेली आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका दिलेली आहे. आत्ता आपण सुरुवातीला प्रश्नपत्रिका बघण्याच्या अगोदर बोर्डाने दिलेला प्रश्नपत्रिकेचा आराखडा बघूया. आता या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, खाली म्हटलं आहे विषय भूगोल आणि कंसामध्ये आपल्या विषयाचा कोड नंबर दिलेला आहे. या ठिकाणी 39 इयत्ता 12वी म्हटलेला आहे. नमुना प्रश्नपत्रिका आराखडा, गुण 80 आणि वेळ 3 तास आहेत आणि सूचना दिलेत. पहिली सूचना आहे सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या व आलेख काढावेत. तिसरी सूचना आहे रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. चौथी आहे नकाशा पेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा. 5वा सूचना आहे उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात. आणि 6वी सूचना आहे नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी. आता या ठिकाणी तुम्हाला रंगीत पेन्सिलचा वापर करावयाचा आहे, परंतु एक्झामिनर ज्या शाईने पेपर तपासतात, म्हणजे लाल शाई किंवा आपण त्याला तांबडी म्हणतो, ती शाई आपल्याला वापरता येणार नाही. तर या सूचना तुमच्यासाठी आहेत. यानंतर बघा, प्रत्यक्ष आराखडा दिलेला आहे या ठिकाणी. तर आपला प्रश्न क्रमांक 1 आहे दिलेल्या सूचनेनुसार खालील उपघटक सोडवावेत. यासाठी 20 गुण आहेत. म्हणजे पहिला हा जो प्रश्न आहे अ, ब, क, ड हा एकूण 20 गुणांसाठी आहे. त्यामध्ये अ आहे साखळी पूर्ण करा, 5 मार्क्स आहेत. ब पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा, 5 मार्क्स आहेत. क आहे अचूक घटक ओळखा, यासाठी 5 गुण आहेत. आणि ड आहे चुकीचा घटक ओळखा, यासाठी 5 गुण आहेत. आता या ठिकाणी बघा, पहिला अ साखळी पूर्ण करा हे तुम्ही स्वाध्यायामध्ये बघितले असतील. भूगोलच्या प्रकरणाच्या शेवटी पाठ्यपुस्तकामध्ये जे स्वाध्याय आहेत त्या ठिकाणी हा प्रश्न आहे साखळी पूर्ण करा, तो तुम्हाला माहिती आहे. ब बघा, पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. आता या ठिकाणी दिलेली सूचना म्हणजे काय, तर तुम्हाला कोणतीही सूचना दिली जाऊ शकते. म्हणजे खंडांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा, लोकसंख्येचा चढता क्रम लावा, त्या ठिकाणी देश दिले जातील, किंवा इतर प्रश्न असतील, किंवा सहसंबंध ओळखा असेल, पर्याय निवडा असेल. आता या ठिकाणी जर आपण 4 बघितले अ, ब, क, ड, तर या ठिकाणी क कुठला आहे बघा, अचूक घटक ओळखा आणि चुकीचा घटक ओळखा हा ड आहे. या ठिकाणी सहसंबंध ओळखा हा जो तुम्ही स्वाध्यायामध्ये बघितला प्रश्न आहे तो या ठिकाणी दिलेला नाही, मग त्याचा समावेश हा ब मध्ये होईल. पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. आता त्यानंतर बघा, क आहे अचूक घटक ओळखा. आता तुम्हाला अचूक घटक ओळखा असा प्रश्न आहे आणि पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला काय आहे, अचूक गट ओळखा, इथं गट आहे, पण आता आपल्याला या ठिकाणी गट ओळखायचा नाही, तर फक्त घटक ओळखायचा आहे. अचूक घटक ओळखा म्हणजे बरोबर घटक ओळखा.
आणि ड आहे चुकीचा घटक ओळखा, म्हणजे 4 आकडे दिले जातील त्यातला एकच घटक हा आपल्याला ओळखायचा आहे. अशा पद्धतीने पहिला प्रश्न हा 20 मार्काचा आहे. प्रश्न क्रमांक 2, भौगोलिक कारणे लिहा. 6 पैकी 4 सोडवायचे आहेत आणि याला गुण आहेत 12, म्हणजे एक भौगोलिक कारण हे तुम्हाला 3 मार्कासाठी असणार आहे. परत प्रश्न क्रमांक 3, फरक स्पष्ट करा. 5 पैकी 3 सोडवायचे आहेत, ह्याला 9 मार्क्स आहेत, म्हणजे एक तुम्हाला फरक स्पष्ट करा हा 3 गुणासाठी असणार आहे. 3 त्रिक 9. प्रश्न क्रमांक 4 अ, नकाशात पुढील माहिती भरा. 8 पैकी 6 सोडवायचे आहेत, 6 मार्क्स आहेत. या ठिकाणी तुम्हाला नकाशा भरावयाचा आहे, म्हणजे नकाशा सूची काढायची आहे आणि नकाशा आराखड्यामध्ये योग्य बाबी दाखवायच्या आहेत, त्याचं नाव लिहायचं आहे, चिन्हांकित करायचं आहे. त्यानंतर प्रश्न 4 ब आहे. आलेख किंवा नकाश वाचनावर आधारित प्रश्न, यासाठी 5 गुण आहेत. या ठिकाणी तुम्हाला पर्याय नसतो. 5 प्रश्न दिले जातात, 5च्या 5 तुम्हाला लिहावे लागतात. यावरती आलेख नकाशा हा पाठ्यपुस्तकामधील असतो किंवा बाहेरचाही असू शकतो. परत प्रश्न क्रमांक 5 बघा, टिपा लिहा. 5 पैकी 3 टिपा सोडवायच्या आहेत आणि मार्क्स आहेत 12, म्हणजे एक टीप सोडवण्यासाठी तुम्हाला 4 मार्क्स आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 अ ब आहे, त्यामध्ये अ आणि आ म्हटलं आहे. अ आहे, उतार्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी तुम्हाला 4 गुण आहेत. एक उतारा दिला जाईल, त्याखाली 4 प्रश्न असतील, त्यांची तुम्ही उत्तर शोधायची आणि लिहायची. हा उतारा पाठ्यपुस्तकामधील किंवा बाहेरचाही असू शकतो. काही प्रकरणांच्या खाली तुम्हाला असे उत्तरे दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 6 आ आहे, आकृती काढून नावे द्या. 3 पैकी 2, 3 दिल्या जातील, 2 आकृत्या काढायच्या आणि त्याला नावे द्यायची. त्याला 4 मार्क्स आहेत, म्हणजे एक आकृती काढण्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स आहेत. प्रश्न क्रमांक 7 आहे, सविस्तर उत्तरे लिहा. 2 पैकी 1च सोडवायचा आहे आणि त्याला 8 मार्क्स आहेत, म्हणजे मोठे प्रश्न आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला टिपा लिहा आणि सविस्तर उत्तरे लिहा. या ठिकाणी टेन्सिलचा वापर हा करता येतो. अशा पद्धतीनं बोर्डाचा हा पॅटर्न आहे 80 मार्काचा. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब कुठली असते, तर कोणत्या प्रकरणावरती किती मार्क्सचे प्रश्न हे विचारले जातील. तर या ठिकाणी तुम्हाला बोर्डानुसार, या ठिकाणी बोर्डाचा लोगो आहे, त्यांनी दिलेली प्रकरणानुसार किंवा घटकनिहाय गुण विभागणी या ठिकाणी दिलेली आहे. आता प्रकरणं आपली एकूण 8 आहेत. क्रमांक संख्या 1 ते 8 दिलेली आहे. इथं प्रकरणाची नावं आहेत, इथं गुण आहेत 80 पैकी आणि विकल्पासह गुण 112 आहेत, म्हणजे पर्यायाचे मार्क्स हे जास्त असतात, त्या ठिकाणी दिलेले आहेत. मग आता बघा, लोकसंख्या भाग 1 हा 12 मार्कासाठी आहे, विकल्पासह 17. प्रकरण 2 लोकसंख्या भाग 2 गुण 8, विकल्पासह 11. प्रकरण 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन 8 मार्क्स, विकल्पासह 11. प्रकरण 4 प्राथमिक आर्थिक क्रिया 12 मार्क्स, विकल्पासह 17. प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया 12 मार्क्स, विकल्पासह 17. प्रकरण क्रमांक 7 तृतीयक आर्थिक क्रिया गुण 10 आहेत, विकल्पासह 14 आहेत. प्रकरण क्रमांक 7 प्रदेश आणि प्रादेशिक विकास 10 मार्क्स आहेत, विकल्पासह 14 आहेत. प्रकरण क्रमांक 8 भूगोल स्वरूप आणि व्याप्ती 8 मार्कासाठी आहे, विकल्पासह 11. आणि एकूण आपल्याला 80 मार्क्सपैकी पेपर लिहायचा आहे आणि एकूण पर्यायासह 112 मार्क्स आहेत. आता याच्या पुढे तुम्हाला जी प्रश्नपत्रिका दिलेली आहे ती प्रश्नपत्रिका यानुसारच तयार केलेली आहे. म्हणजे एकाच प्रकरणावरती जास्त प्रश्न काढलेले आहेत आणि एका प्रकरणावर प्रश्न काढलेलेच नाहीत असं केलेलं नाही. तर जास्तीत जास्त या ठिकाणी विकल्पासह किंवा हे जे गुण आहेत यानुसारच विभागणी ही प्रश्नपत्रिकेमध्ये केलेली आहे. म्हणजे तुम्हाला सर्व प्रकरणावर प्रश्न विचारलेले दिसतील. तर आता आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका बघूया. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, विषय भूगोल, इयत्ता 12वी, नमुना प्रश्नपत्रिका. वेळ 3 तास आहे, गुण 80 आहेत आणि सुरुवातीला सूचना असतात वरती तुम्हाला. ज्या पाठीमाग सूचना बघितल्या त्याच पुन्हा आहेत. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या किंवा आलेख काढा. रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. नकाशा पेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात आणि नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी. आता प्रश्न क्रमांक 1 यामध्ये अ ब क असतात. प्रश्न क्रमांक 1 आहे, दिलेल्या सूचनेनुसार खालील उपघटक सोडवा. 20 मार्क्स आहेत. त्यामध्ये अ आहे, अ ब आणि क
स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा 5 मार्क्स. या ठिकाणी अ स्तंभ आहे, ब स्तंभ आहे, क स्तंभ आहे. तुम्ही 11वी सुद्धा ही साखळी पूर्ण केलेली आहे. आता अ मध्ये बघा पंपाज गवताळ प्रदेश, 2 कुटिरी उद्योग, 3 मत्स्य क्षेत्र, 4 खाजगी, 5 श्रीलंका. ब स्तंभामध्ये 1 हाताने निर्मित उद्योग, 2 व्यापारी पशुपालन, 3 चहा, 4 डॉगर बँक, 5 वैयक्तिक. क स्तंभामध्ये 1 आहे टाटा पोलाद उद्योग, 2 आहे निर्यात, 3 आहे दक्षिण अमेरिका, 4 आहे कुंभार आणि 5 आहे ईशान्य अटलांटिक. आता ही जी साखळी पूर्ण करताना अ ला ब, ब ला क हे तिन्ही जर बरोबर आले तरच मार्क्स मिळणार आहेत. जर समजा अ ला ब बरोबर आहे आणि ब ला क चुकलेला आहे तर मार्क्स मिळत नाहीत, हे लक्षात ठेवा. तिन्हीही तुम्हाला क्रमाने हे जोडता आले पाहिजेत. परत ब बघा, खालील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. 5 मार्क्स आहेत, 5 आकडे विचारले जातील. 1 आहे खालील देशांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा. अ बांगलादेश, ब रशिया, क भारत, ड चीन. याचा उतरता क्रम लावायचा आहे. परत क्रमांक 2 आहे खालीलपैकी कोणता औद्योगिक प्रदेश उत्तर अमेरिका खंडातील नाही. अ न्यू इंग्लंड क्षेत्र, ब न्यूयॉर्क, क पोलंड, ड मध्य अटलांटिक क्षेत्र. तिसरा आकडा आहे खालील देशांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा. अ रशिया, ब ब्राझील, क भारत, ड नायजेरिया. प्रश्न 4 आहे योग्य सहसंबंध ओळखा. ए विधान आहे, आर कारण आहे. ए आहे मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्र उद्योगास पूरक आहे. आर उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते. पर्याय आहेत अ फक्त ए बरोबर आहे, ब फक्त आर बरोबर आहे, क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे, ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 5 योग्य सहसंबंध ओळखाच. दुसरं उदाहरण दिले. ए विधान, आर कारण. ए वस्तींचे विविध प्रकार असतात. आर विविध प्राकृतिक घटकांचा वस्तीच्या विकासावर परिणाम होतो. पर्याय 4 आहेत. अ केवळ ए बरोबर आहे, आ केवळ आर बरोबर आहे, ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे, ई मोठा ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. या ठिकाणी तुम्हाला योग्य सहसंबंध ओळखाची 2 उदाहरणे दिलेली आहेत. त्यानंतर क बघा, अचूक घटक ओळखा. यामध्ये 5 आकडे असतात आणि या ठिकाणी 5 गुण आहेत. या ठिकाणी अचूक घटक ओळखायचा आहे. अचूक म्हणजे बरोबर घटक ओळखायचा, हे लक्षात ठेवा. 1 प्राथमिक आर्थिक व्यवसाय, अ बेकरी, ब शेती, क वाहतूक, ड साखर कारखाना. 2 मानवी भूगोलाच्या शाखा, अ राजकीय भूगोल, ब प्राकृतिक भूगोल, क हवामानशास्त्र, ड सागरशास्त्र. तिसरा आकडा आहे भौगोलिक वाळवंटी प्रदेश, अ गोबी, ब आल्प्स, क रॉकी, ड अँडीज. चौथा आकडा आहे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक, अ शेती, ब खाणकाम, क हवामान, ड वाहतूक. क्रमांक 5 आहे ग्रामीण भूमी उपयोजना खालील क्षेत्र, अ संस्थात्मक क्षेत्र, ब व्यापारी क्षेत्र, क चालू पडजमीन, ड वाहतूक. अशा पद्धतीनं क मध्ये एकूण हे 5 आकडे आहेत. एकाला 1 मार्क्स आहे. आता ड पुढचा ड आकडा, चुकीचा घटक ओळखा. आता यामध्ये तुम्हाला 4 पर्याय असतात, त्यातला चुकीचा कुठला आहे तो आपल्याला लिहायचा आहे. मग त्यामध्ये पहिला क्रमांक आहे आशिया खंडातील औद्योगिकरण झालेला देश, जो चुकीचा आहे तो लिहायचा. अ जपान, ब सिंगापूर, क चीन, ड फ्रान्स. दुसरा अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय, अ लाकूडतोड, ब मासेमारी, क खाणकाम, ड शेती. तिसरा आहे कच्च्या मालाच्या स्रोतानुसार केलेले उद्योगाचे वर्गीकरण,
अ प्राणीजन्य व्यवसाय, इथं व्यवसाय हा शब्द आहे. ब वनाधारित उद्योग. क खनिजावर आधारित उद्योग आणि ड बहुराष्ट्रीय उद्योग. चौथा आकडा आहे तृतीयक आर्थिक क्रिया. अ संदेशवहन. ब खाणकाम. क व्यापार. ड वाहतूक. पाचवा आकडा आहे नैसर्गिक बंदर. अ कोची. ब दिल्ली इंटरनॅशनल कार्गो टर्मिनल. क मुंबई. ड सिंगापूर. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 1 झालेला आहे. आता प्रश्न क्रमांक 1 हा ऑब्जेक्टिव्ह असतो आणि तो बऱ्यापैकी थोडासा अवघड म्हणजे जास्त अभ्यास हा करावा लागतो, कारण भविष्यात तुम्ही जर स्पर्धा परीक्षा अभ्यास करत असाल त्या दृष्टिकोनातून प्रश्नांची रचना केलेली आहे. आता यानंतर प्रश्न क्रमांक 2 भौगोलिक कारणे लिहा. 6 पैकी 4 सोडवायचे आहेत. 12 मार्क्स आहेत. म्हणजे तुम्हाला 3 मार्काला 1 भौगोलिक कारण आहे. त्यामध्ये आकडा 1 भूगोल विषयाचे स्वरूप गतिशील आहे. 2 हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही. 3 लोकसंख्या वितरण असमान असते. 4 हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. 5 उद्योगधंद्यांचे वितरण असमान असते. 6 ग्रामीण वसाहतीचे भूमी उपयोजन शेतीशी निगडीत असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे फरक स्पष्ट करा. 5 पैकी 3 मार्क्स, 5 पैकी 3 आकडे सोडवायचे आहेत. गुण आहेत 9, म्हणजे फरक स्पष्ट करण्यासाठी एक आकडा सोडवायला 3 मार्क्स आहेत. एक आहे विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा. 2 केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती. 3 स्थलांतरित शेती आणि मंडई शेती. 4 प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. 5 कार्यात्मक प्रदेश आणि औपचारिक प्रदेश. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4. 4 मध्ये अ ब असतो. 4 मधला अ आहे नकाशात पुढील माहिती भरा. 8 पैकी 6. या ठिकाणी तुम्हाला 12 मार्क्स नाहीत, चुकून झालेले आहेत. या ठिकाणी 6 मार्क्स आहेत, लक्षात ठेवा बरं का, कारण एकाला 1 मार्क्स आहे. या ठिकाणी बघा 6 मार्क्स आहेत. एक आकडा सोडवायसाठी 1 मार्क्स आहे. 8 आकडे दिले जातात, त्यातले 6 सोडवायचे. हे सोडवताना लक्षात ठेवा तुम्हाला इंडेक्स म्हणजे सूची ही काढावी लागते, त्याला सुद्धा गुण असतात आणि तुम्हाला नकाशा आराखड्यामध्ये माहितीसुद्धा दाखवावी लागतात. हे दोन्ही जर दाखवलं तरच तुम्हाला मार्क्स मिळतात. तुम्ही दोन्हीपैकी एकच दाखवला तर मार्क्स मिळणार नाहीत. त्यामुळे इंडेक्स सूची काढायला विसरायचं नाही. त्यामध्ये आकडा 1 आहे भारतातील एक औद्योगिक क्षेत्र. 2 आहे सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश. 3 आहे दक्षिण अमेरिका खंड. 4 आहे उत्तर अमेरिकेतील औद्योगिक विकसित देश. 5 आहे भारतातील कमी विरळ लोकसंख्या प्रदेश. 6 आहे पूर औद्योगिक प्रदेश. 7 आहे अरबी समुद्रातील खाणकाम क्षेत्र आणि 8 आहे डॉगर बँक क्षेत्र. आता अ बघितला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 ब. ब मध्ये बघा पुढील आलेखाचे वाचन करून त्याच्या बाजूला दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. त्याला 5 मार्क्स असतात. आता या ठिकाणी तुम्हाला हे 5 आकडे दिलेले आहेत, या ठिकाणी प्रश्न आहेत आणि या ठिकाणी हा आलेख आहे. आता या ठिकाणी मध्य आशिया, युरोप, उत्तर अमेरिका, पूर्व आग्नेय आशिया अशी नावं आहेत. या ठिकाणी टक्केवारी दिलेली आहे आणि एकूण 5 प्रश्न आहेत. आता प्रश्न बघा पहिला आहे दक्षिण आशियामध्ये एकूण साक्षरता किती टक्के आहे. प्रश्न क्रमांक 2 सर्वात कमी स्त्री साक्षरता कोणत्या प्रदेशात खंडात आहे. प्रश्न क्रमांक 3 100% साक्षरता असणारा प्रदेश कोणता. प्रश्न क्रमांक 4 जगाची स्त्री साक्षरता टक्केवारी किती आहे. प्रश्न क्रमांक 5 वरील आलेखामध्ये कोणती माहिती दर्शविलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला 5च्या 5 आकडे सोडवायचे आहेत. एक आकडा सोडण्यासाठी 1 मार्क्स आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5 टिपा लिहा. 5 पैकी 3 सोडवायचे आहेत. 5 दिले जातात, 3 लिहायचे. मार्क्स आहेत 12, म्हणजे एक टिप लिहिण्यासाठी 4 मार्क्स आहेत. म्हणजे हे सुद्धा तुम्हाला जास्त उत्तरे या ठिकाणी लिहावी लागतात. 1 आहे संमिश्र भूमी उपयोजन. 2 आहे मळ्याची शेती. 3 आहे संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व. 4 प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक आणि 5 भूगोलाच्या शाखा. या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी वितरण दाखवाल त्या ठिकाणी पेन्सिलचा वापर करा. प्रश्न क्रमांक 6 अ आहे
खालील उताऱ्याचे वाचन करून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। 4 मार्क्स आहेत, उतारा वाचायचा आणि खाली 4 प्रश्न आहेत त्यांची उत्तरे लिहायची। आता उतारा बघा थोडक्यात कसा आहे, कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासासाठी काळजीपूर्वक नियोजन आणि अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। पर्यटन क्षेत्रात नियोजित विकासाची आवश्यकता खूप महत्त्वाची आहे। यात अनेक उद्योग जटिल मार्गाने एकत्र काम करीत आहेत आणि त्यांना विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे। मूलभूतपणे नियोजन म्हणजे विविध प्रतिस्पर्ध्यांमधील उत्पादन, उत्पन्न आणि रोजगार जास्तीत जास्त वाढविण्याच्या दृष्टीने आणि विविध क्षेत्रांची योग्य वाढ होण्याचे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मर्यादित स्रोत वाटप करण्याचा प्रयत्न केला जातो। टुरिझम नियोजन ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे निश्चित उद्दिष्टे साध्य करता येतील आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाऊ शकते। पर्यटकांसाठी गंतव्यस्थान तयार करणे, श्रेणी सुधारित करणे आणि सुधारणे ही एक दीर्घकालीन आणि स्थिर प्रक्रिया आहे। समुदाय ही पर्यटनाची मूलभूत तत्त्वे आहेत। हे प्रामुख्याने स्थानिक समुदायाद्वारे दर्शविलेल्या स्वीकृतीच्या पातळीवर अवलंबून असते। प्रक्रियेत त्यांचा सहभाग आवश्यक आहे। पर्यटनाच्या विकासामुळे मुख्यतः पर्यावरणीय, सामाजिक, संस्कृती आणि इतर कोणत्याही गंतव्यस्थानाची यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो। हे परिणाम नकारात्मक तसेच सकारात्मक प्रभाव तयार करतात। गंतव्यस्थानाच्या शाश्वत विकासासाठी नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि सकारात्मक परिणामास चालना देण्यासाठी नियोजन आवश्यक आहे। असा हा उतार आहे। त्याच्या खाली तुम्हाला हे 4 प्रश्न दिलेले आहेत, त्या 4 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत। क्रमांक 1 आहे, पर्यटन क्षेत्राला नियोजनाची आवश्यकता का वाटते? 2. नियोजनात समुदायांचे महत्त्व काय आहे? 3. नियोजनाचे कोणतेही 2 फायदे सांगा। 4. यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर कोणत्या घटकांचा परिणाम होतो? परत यामध्ये ब आहे, आकृती काढून नावे द्या। 3 पैकी 2 आकृत्या काढायच्या आहेत आणि मार्क्स आहेत 4। क्रमांक 1 आहे, रेषीय वस्ती किंवा वसाहती। 2. भूगोलाचा अन्य विषयाशी असलेला संबंध, ही आकृती आहे लक्षात ठेवा। 3. विखुरलेली वस्ती किंवा वसाहती। इथे 2 आकृत्या काढायच्या आणि नावे द्यायची। आकृती काढायला 1 मार्क्स असतो आणि नावे देण्यासाठी 1 मार्क्स असतो, असे 2 मार्क्स असतात। आता यानंतर शेवटचा प्रश्न क्रमांक 7, सविस्तर उत्तरे लिहा। 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा असतो आणि 8 मार्क्स असतात। 2 प्रश्न दिलेले आहेत, त्यातला 1 सोडवायचा। प्रश्न क्रमांक 1 आहे, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक स्पष्ट करा। क्रमांक 2 आहे, कच्च्या मालावर आधारित उद्योगांचे उदाहरणासह स्पष्टीकरण करा। आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्नपत्रिका संपूर्ण दिलेली आहे। तुम्ही ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे आणि जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल, ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न सुटत नसतील, तर तुम्ही खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहून प्रश्नांची उत्तरे विचारू शकता। तुम्हाला उत्तरे सांगितली जातील, पण तुम्ही अगोदर त्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आणि जर येत नसतील तर विचारा। तुम्ही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल, सबस्क्राईब करा। आता यानंतर आपण बोर्डासाठी आवश्यक जे प्रश्न आहेत ते प्रश्न आणि त्याची उत्तरे याची सुरुवात करणार आहोत। तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।